स्वामी समर्थ आणि गुड मॉर्निंग सगळ्यात महत्वाचं. आणि त्याहूनही महत्वाचं की ते म्हणजे तुम्हाला सर्वांना नरक चतुर्दशीच्या खूप 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 शुभेच्छा. तर आता अवतारावरती माझ्या जाऊ नका. तर आताच मी झोपेतून उठलो आणि आता वाजले सकाळचे 4:30 4:30 आणि आता पूर्ण असा हा माझा जो म्हणजे बाहेरचा म्हणजे रूमच्या बाहेरचा जो एरिया आहे ना, तो मी पूर्ण क्लीन करून घेतलाय स्वच्छ. कारण एकदम महत्वाचं असं भारी भारी मी काम आज नरक चतुर्थीच्या दिवशी करणार आहे. म्हणजे उद्याचं लक्ष्मीपूजनचं सुद्धा अर्ध काम होणार. सकाळचे 4:30 वाजलेत तरी लोकांचे फटाके अजून सुरूच आहे. असो तर पूर्ण असं मी पॅसेज क्लीन केलाय, म्हणजे इकडचा पण अर्धा स्पेस केलाय. आणि माझं जे शू रॅक आणि समोरच्या काकींचं शू रॅक वगैरे मी इथे आणून ठेवलंय, जेणेकरून इकडचा जो स्पेस आहे ना तो पूर्ण क्लीन राहील आणि मोकळा राहील. तर आता मी छान रांगोळी काढणार आहे. सगळ्यात महत्वाचं मला तर तिथे काढणार आहे. मला 101 रूमनी सांगितलंय की इथे त्यांच्या इथे रांगोळी काढायची आहे. त्याच्यानंतर हा जो स्पेस आहे ना इकडचा, तर इथे मला रांगोळी काढायची आहे. तिथं मोठी रांगोळी काढायची आहे उद्यासाठी पण, म्हणजे लक्ष्मीपूजनसाठी सुद्धा आणि आताच्या नरक चतुर्दशी सुट्टी सुद्धा. तर आता प्लीज माझ्या अवतारावरती खरंच जाऊ नका, कारण मी आता झोपेतून उठलोय. आवाज हळू बोलतोय कारण सगळे झोपले. तर मग मी खूप हळू बोलतोय. त्यामागचं मोठं कारण. आणि माझी लाइटिंग्स वगैरे तुम्हाला याच्या आधी पण दाखवल्या की मी छान छान अशा लाईट्स वगैरे लावलेत. खालूनच दाखवतो कारण इथे कपडे सगळ्यांचे सुकत घातलेत, हे सगळ्यात महत्वाचं आहे. इथे सगळ्यांचे असे कपडे आहेत. लक्ष्मीपूजनाला मी कपडे लावणार नाही इथे वरती, कारण मग देवी आईला काय, देवी आई येणार तेव्हा काय असे सगळे कपडे नाही बघत बसणार आहे. तर ते पण मी काढणार आहे. तर बघू आता जसं जसं. आता हे सगळ्यात महत्वाचं सुकलं पाहिजे, तर ते सुकत नाहीये. त्याची मी खरी तर वाट बघतोय. चला आता हे सुकल्यावरती झटकीपट आपण मस्त रांगोळ्या. चतुर्दशीच्या एकदम महत्त्वाचं काम नरक चतुर्दशीच्या दिवशी की ते म्हणजे उठणं लावून छान मस्त अंघोळ करणं. आपण आता बरेच जण ना वर्षाच्या 12ही माही उठणं लावून अंघोळ करतात. पण काही जण फक्त वर्षातनं एकदा अर्थात पहिल्या अंघोळीला म्हणजेच नरक चतुर्दशीला अशा प्रकारे उठणं वगैरे लावून अंघोळ करतात. तर मी उठणं कसं बनवतो, तर उठणं घ्यायचं. उठण्यामध्ये मग मी गुलाब पाणी घातलं थोडंसं, आणि गुलाब पाण्यात मी थोडंसं असं आपलं जे गौमूत्र आहे ते घातलं. कारण मग याचा अर्थ आपण पंचगव्याने जशी आपण अंघोळ करतो ना, तर तसंच होतं. तर म्हणून मग मी पंचगव्यासारखं म्हटलं की आपण त्यात गोमूत्र घालू, म्हणून मी त्या गोमूत्र घातलं आहे. माझा आवाज तर तुम्हाला थोडासा डलेस्ट वाटत असेल, त्याचं कारण ते म्हणजे आता मी माझ्या ह्या सर्व गोष्टी झाल्या आणि भर लक्ष्मीपूजनाच्या दिवशीच माझी तब्येत बिघडलेली आहे. सर्दी खोकला जाम एकदम झालं आहे. असं त्याच्यानंतर आजच्या दिवशी अंघोळ करताना, म्हणजे हे तर मी तुम्हाला नेहमीच सांगतो की दरवेळेस करायचं, पण आजच्या दिवशी पण अंघोळ करताना आपल्या अंघोळीच्या पाण्यात मीठ आणि हळद नक्की घाला. हळदीमुळे आपल्या अंगावरची जी काही, असं म्हणतात की आपल्या अंगावरची जी काही अलक्ष्मी असते, जे आळस असतो किंवा बाकीच्या सर्व गोष्टी, तर त्या निघून जातात आणि मिठाने आपल्याला आपल्या शरीराला एक पॉझिटिव्हिटी मिळते. तर म्हणून आपण ते घ्यायचं. आणि एवढं पहिली अंघोळ आहे तर मग आपण का नाही करायचं. तर मग छान मस्त तर ते मी तयार करून घेतलं. पूर्ण गरम गरम पाणी मग मी त्यामध्ये मस्त ओतलं आणि आता मिक्स करायचं. मीठ खडे मीठच वापरायचं, आपलं जे आपण कुकिंगला जेवणाला वापरतो ते वापरायचं नाही. तर आता छान मस्त अंघोळ करून घेणार आहे मी उठणं वगैरे लावून. आणि मग आता मी अंघोळ वगैरे माझी झाली, त्यानंतर देवपूजा करून घेऊ म्हटलं. सगळ्यात महत्त्वाचा टास्क तो म्हणजे, टास्क म्हणण्यापेक्षा पहिलं काम तर हे करायचं देवपूजा सुरू करण्याच्या आधी, ते म्हणजे उंबरठा पूजन. तर आता मी उंबरठा पूजन करून घेतो. आज मी रांगोळी ना उंबरठ्याकडे खूप 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 साधी काढतो. याचं कारण मी तुम्हाला सांगतो. त्याचं कारण ते म्हणजे आपलं लक्ष्मीपूजन आहे. तर लक्ष्मीपूजनाला मी इतकी छान मस्त रांगोळी काढणार आहे असा विचार माझ्या डोक्यात आला आहे. तर मी ते पण शेअर करेन तुमच्या सर्वांसोबत. अक्षरशः मला आहे ना बोलायला पण होत नाही एवढं. असं एवढा मला खोकला असं झालं आहे, सगळं मिनटाला असं माझा घसा खवखवतो आहे. पण तरी पण मी प्रयत्न करतो आहे तुमच्या सर्वांपर्यंत की हा व्हिडिओ आलाच पाहिजे. तर म्हणून तर आता मी छान उंबरठ्याचं पूजन करून घेतलं. म्हणजे फुलं वाहून घेतली, हळद, कुंकू, दिवे, अगरबत्ती, तर एवढ्या सर्व गोष्टी करून घेतल्या आणि उंबरठ्याला छान मस्त नमन करायचं.
आणि उंबरठ्याला आपण सांगायचं की माझ्या घरात नेहमी सुख, शांती, धन, ऐश्वर्य, आरोग्य, वैभव, आनंद प्रत्येक गोष्ट राहू दे, माझ्या घरात नेहमी सकारात्मक ऊर्जेलाच प्रवेश दे. थोडक्यात पूजेचं काम झालं आणि पूजेचं काम झाल्याच्या नंतर माझं सगळ्यात आवडतं काम की ते म्हणजे रांगोळी. आणि ह्या वर्षी मी म्हणजे दरवर्षीच इथे हा जो माझा फ्लोअर आहे म्हणजे माळा आहे ना, आता मी खालतीच पहिल्याच माळ्यावर राहतो तर म्हणून काय एवढं मला टेन्शन नाही आहे की पटपट काय सामान मला हवं असेल तर पटकन मी जाऊन खालना घेऊन येऊ शकतो. पण आता पहिल्या माळ्यावरती पटकन म्हटलं छान मस्त रांगोळी आपण काढून घेऊ. कारण आपण सर्व माळ्यावरती राहतो, जशी आपली पण दिवाळी आहे, आपल्या घराची दिवाळी आहे, तर अशी आपल्या माळ्याची सुद्धा दिवाळी वाटली पाहिजे. तर म्हणून म्हटलं की आपण छान रूम म्हणजे आपण रांगोळीच काढून घेऊ पूर्ण मोठी. आणि इथे ना मला खूप छान असा स्पेस मिळतो, जेणेकरून काय होतं माहिती आहे, असं छान स्पेस मिळाला ना की मला छान रांगोळीसुद्धा काढायला मिळते. आणि माझा पूर्ण जो बाहेरचा स्पेस आहे तो छान युटिलाइज झालेला आहे अशा रांगोळ्यांसाठी किंवा बाकीच्या सर्व गोष्टींसाठी. तर बऱ्यापैकी तो छान युटिलाइज करता येतो सगळ्यात महत्त्वाचं तर. तर आता म्हणून मी छान मस्त रांगोळीचे रंग पहिले भरून घेतो आहे. पहिले मला खूप भीती वाटत होती की कसं होईल, काय होईल, कशी होईल रांगोळी माझी. कारण ही एवढी मोठी रांगोळी पहिल्यांदा काढतो असं म्हणता येणार नाही, पण एवढी रेखीव एवढी सुंदर रांगोळी माझ्याकडनं पहिल्यांदा आली आहे. मागच्या वर्षीसुद्धा मी काढली होती, म्हणजे गेले 3-4 वर्ष काढतोच आहे. पण ह्या वर्षी म्हटलं की छान अशी थोडीशी मोठी सुंदर आणि दिसायलासुद्धा ती भारी अशी युनिक दिसली पाहिजे अशी आपण काढू असा विचार केला मी. आणि एक नंबर रांगोळी झाली. तुम्ही पुढे पुढे बघालच, जसा जसा आपला व्हिडिओ पुढे पुढे जात जाईल ना, तर तसं तसं तुम्हाला सर्वांना नक्की समजत जाईल की कशी झाली आपली रांगोळी. रांगोळी काढताना ना जेवढा म्हणजे बाकीच्या सर्व गोष्टींचा जेवढा पसरतो होतो, रांगोळीचा एवढा पसारा होतो, एकूण एक रंग त्याला बाहेर काढावा लागतो आणि एक एक सर्व गोष्टी सगळं बाहेर काढावं लागतं. हे आता समजून घ्या, कारण मध्ये मला खूप असा खोकला होतोय, मला बोलायला पण होत नाही मध्ये. पण तरी पण मी प्रयत्न करतो की तुमच्या सर्वांपर्यंत व्हिडिओ जाईल लवकरात लवकर. म्हणून मग मी म्हटलं की आपण व्हॉइस ओव्हर वगैरे करून घेऊ. पण थोडं माझी तब्येत आता बघू देवी यायची, फक्त जर लक्ष्मीपूजन नीट झालं पाहिजे आणि ते पण होईलच. आणि हा व्हिडिओ बघा आता तुमच्यापर्यंत येतो आहे. त्याच्यानंतर मग मी थोडंफार आवरून घेतलं आणि हे जे बॉटलच्या साहाय्याने आपण छान डिझाईन वगैरे काढतो ना, तर तशा प्रकारे मग मी डिझाईन काढून घेतली. मग माझ्या डोक्यात आलं की वरती जो मध्यभाग आहे त्याच्यात मी काय करू किंवा त्याच्यामध्ये कुठली डिझाईन काढू किंवा काय करू. तर हे डोक्यात माझे चालतच नव्हतं. मग मी शेवटी जे माझे लंबगोल आहेत ते काढून घेतले आणि खरंच सांगू, रांगोळी इतकी सुंदर झाली होती. जो जो येईल जो जो जाईल ना त्याला प्रत्येकाला रांगोळी आवडत होती. पण सगळ्यात महत्त्वाचं त्याच्याहून की देवाच्या मनात काय होतं मला काय माहिती नाही. संध्याकाळी म्हटलं छान दीपोत्सव दिवे लावू, पण ती हवा मात्र एवढी होती की त्यातला एकही मात्र दिवा माझा टिकतच नव्हता त्याच्यापुढे, एवढी हवा होती. म्हणून म्हटलं की एकच आपण त्याच्यावर दिवा ठेवून त्याच्यावरती काच ठेवू. आणि मग माझे असं रांगोळीला मोकळं ठेवायला मला पण आवडणार नाही, तर म्हणून मग मी एक छोटासा माझा दिवा ठेवला आणि त्याच्यावरती मग काच जी असते ना, मग ती काच मी ठेवली. तर अशा प्रकारे माझी छान मस्त रांगोळी एकदम डन झाली आहे. मला कमेंट्समध्ये नक्की सांगा कशी झाली आजची रांगोळी.
मग माझी रांगोळी वगैरे झाली आणि मग सगळे उठले आणि तोपर्यंत अख्ख्या माळ्याच्या रांगोळ्या काढून घेतल्या. म्हणजे एक जी मोठी रांगोळी तुम्हाला मी दाखवली ती काढली. त्याच्यानंतर मग मी माझ्या घरासमोर रांगोळी काढली. त्याच्यानंतर माझ्या घराच्या समोर रांगोळी काढली. त्याच्यानंतर माझ्या शेजारी आहेत त्यांची रांगोळी काढली. म्हणजे सगळ्यांच्या रांगोळ्या काढून दिलेल्या मस्त छान सुंदर सुंदर रांगोळ्या आल्या. तर मी तुम्हाला पुढे दाखवेन जसं जसे व्हिडिओज आपले पुढे जात जातील ना, तर मी तसं तसं तुमच्या सर्वांसोबत दाखवेन. त्याच्यानंतर आता देवांचं अभ्यंग्य स्नान सुरू आहे की ते म्हणजे पहिलं गणपती बाप्पांना झालं, मग लक्ष्मी माता. आता हे दिसायला तुम्हाला ना थोडं फास्ट आणि क्विक दिसत असेल कारण मी फास्टच ठेवलेला आहे व्हिडिओ. कारण व्हिडिओ मग खूप मोठा होतो जर आता मी स्लोमध्ये ठेवलं तर. पण हेच काम करायला मला इतका वेळ गेला, इतका की तुम्हाला मी काय सांगू. म्हणजे देवांना अंघोळ घालायची, मग देवाला छान मस्त उठण्याने अंग त्यांचं चोळून घ्यायचं, त्याच्यानंतर पुन्हा त्यांना अंघोळी पाणी घालायचं. मग अशा प्रकारे म्हणून ते माझ्याकडे पितळाचं कमळ आहे ते ठेवलं मी की त्याच्यामध्ये मग मी देवाला विराजमान करेन आणि मग त्यांना मी अंघोळ पाणी आरामात मला घालता येईल. तर मग काय होतं सारखं आता माझं देवघर वरती आहे ना, तर मग हाच एक मोठा इश्यू पडतो मला की म्हणजे पाणी वगैरे काढताना मला त्याचं खालती काढावं लागतं, मग ते मला त्यात ठेवावं लागतं, असं मला खूप इश्यू होतो. बघू आता पुढे कसं काय होईल. तर आता बाळकृष्णांना छान मस्त उटणं लावून अंघोळ घालून घेतली. तर लक्ष्मीपूजन आज आहे, म्हणजे काल होती नरक चतुर्दशी आणि आज आहे लक्ष्मीपूजन. तर तुमच्या सर्वांपर्यंत हा व्हिडिओ आज येतो आहे. तर लक्ष्मीपूजन हे 5:30च्या नंतरच आपल्याला करायचं आहे, हे लक्षात ठेवा. 8च्या पुढपर्यंतच मुहूर्त आहे. याच्या आधी मी तुम्हाला सांगितलं आहे मुहूर्त की पूजेचा मुहूर्त काय आहे, म्हणून या व्हिडिओमध्ये मी सांगत नाही आहे. पण आधीचा व्हिडिओ धनतेरसचा व्हिडिओ जो आहे तो तुम्ही नक्की चेकआउट करा. त्याच्यामध्ये मी सांगितलेलं आहे आधीच, व्हिडिओ नक्की चेकआउट करा. तर मग मांडणी वगैरे सर्व गोष्टी मी तुमच्या सर्वांसोबत शेअर करणार आहे. आणि अजून एक गोष्ट मी तुम्हाला त्याच्यामध्ये दाखवणार आहे. जुन्या गोष्टींना किती छान मस्त नवीन रूपांतर आपण करू शकतो. ते उद्याच्या म्हणजे उद्या जो आता आज लक्ष्मीपूजन आहे तर मग पूजा होईल, मग व्हिडिओ एडिट होईल, ह्या सर्व गोष्टी होतील आणि मग तुमच्यापर्यंत तो व्हिडिओ येईल. तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की नक्की काय त्याच्यात असं आहे की आपण जुन्या गोष्टींना पण छान त्याचं कायापालट करून त्यांना अगदी नवीन कोरं करकरीत करू शकतो. तर असो, आता छान स्वामींचं अभ्यंग स्नान सुरू आहे. स्वामी महाराजांवरती छान गुलाबजल आणि पाण्याचं असं मिक्स अंघोळ घातलेली आहे स्वामींना. त्याच्यानंतर छान स्वामींना उटणं लावलेलं आहे आणि मग स्वामींना आता छान मस्त चोळून त्यांना अंघोळ घालतोय. स्वामी इतके छान दिसत होते ना, अगदी अक्षरशः त्यांचा चेहरा, आता चेहऱ्यावरचे हावभाव प्रत्येकाला समजतात तो ज्यांचा असतं ना, की म्हणतो ना आपण की देव असं समोरनं आपल्याला एक नेहमी संकेत देत असतं. तसंच स्वामींचा चेहरा नेहमी सणावाराच्या दिवशी इतका हसरा दिसतो, किंवा गुरुवार म्हणा किंवा काही असो त्या दिवशी खूप हसरा स्वामींचा चेहरा दिसतो. आता आपण जो फराळ बनवलेला असतो ना, तर त्याचा आपण देवांना छान मस्त नैवेद्य अर्पण करायचा. आणि आजचं असं आपला नरक चतुर्दशीचा दिवस होता. खूप छान आजची पूजा झाली, मला नक्की कमेंट्समध्ये सांगा. प्रमाणे तुम्हाला सर्वांना आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूयात अशा उद्याच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.